गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण एक रेसिपी बघणार आहोत आणि ही लहान मुलांच्या डब्याला किंवा आपल्याला खायला खूप छान लागते, अगदी कुरकुरीत आणि छान. तर आज आपण बघणार आहोत बीटाच्या कुरकुरीत तिखट पुऱ्या. तर इथे मी एकच बीट घेतलेला आहे, अगदी फ्रेश, आणि त्याच्या मी आता साली काढून घेणार आहे पहिला, आणि मग त्याच्यानंतर त्याला बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बीट आपण मगाशी सोलले होते ते कट करून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर जास्त मिरच्या टाकू शकता. लहान मुलं खाणार असेल थोडे कमी तिखट घातलं तरी चालते. त्याच्यानंतर आपण लसूण घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि मग त्याला सगळं मिक्स करून घेणार आहे. आपण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. हे बघू शकताय, अशी पेस्ट झालेली आहे. तर इथे बीट मी हे कच्चंच मिक्सरमध्ये काढलेलं आहे, कारण त्याच्यातले जे पौष्टिक घटक असतात ते आपल्याला मिळून जातात. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका ताटामध्ये. त्याच्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हिंग पण टाकायची त्याच्यामध्ये. इथे मी हिंग टाकलेली आहे चवीनुसार. आणि त्याच्यानंतर तीळ घालायची. तुम्हाला जर तीळ भरपूर आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा तीळ सुद्धा घालू शकताय. त्याच्यानंतर लाल तिखट थोडं घालायचं आणि हळदपूड पण थोडीशी घालून घ्यायची. जिरे सुद्धा मी इथे आखे टाकलेले आहेत. तर इथे मी ह्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे. ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. तर मी इथे थोडासा ओवा टाकलेला आहे, तो हातावरती थोडासा घासून टाकायचा, जेणेकरून तोंडात असे कचकच लागणार नाही. तर त्याच्यानंतर ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू जे आपण मिक्सरला बीट बारीक केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि पाणी अजिबात घालायची गरज नाही, त्यामध्येच मळून घ्यायचं आणि अगदी जाडसर असं मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे पिठ्याचं मळून झालेलं आहे आणि हे थोडा वेळ झाकून ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती छान आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या लाटायला घेणार आहोत. तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचे मी छाप पाडणार आहे. आणि एकच मोठा गोळा घेऊन मी त्याच्या वाटीने त्याचे गोलाकार त्याचा करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तेलसुद्धा गरम करायला मी ठेवलेलं आहे.
तर इकडे तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिली पुरी टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे बिटाचा. त्यामुळे हे खायला पण खूप टेस्टी लागतं आणि आपल्या शरीराला पण त्याचे पोषक घटक आहेत ते मिळतात आणि लहान मुलांच्या डब्यालासुद्धा हा पदार्थ झटपट होणारा आहे. तर तुम्ही पण करून बघा घरात. कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि छान झालेल्या आहेत पुऱ्या. आणि मी थोड्याशा पातळच लाटते कारण मला पातळ पुऱ्या आवडतात. जाड पुऱ्या जास्त खायला मला आवडत नाहीत म्हणून थोड्याशा पातळच केलेल्या आहेत. त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तर माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि आवडत असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. थँक्यू व्हेरी मच.